हॅलो गाईज, इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण वन शॉट व्हिडिओ पाहणार आहोत. ते पण फक्त TET एक्झामसाठी. ते राज्यघटना राज्यशास्त्र, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये पॉलिटी म्हणतो. याच्यात मी तुम्हाला काय कव्हर करणार आहे, 2013 ते 2025पर्यंत मी सर्व ॲनालिसिस केलं. PYQ मध्ये कोणते क्वेश्चन आलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर आलेत आणि त्या टॉपिकमध्ये काय विचारलेलं आहे, हे सर्व मी ॲनालिसिस केलं. त्यानुसार मी थिअरी तयार केली. त्यानुसार मी आज हे नोट्स तयार केले आहेत. या नोट्समध्ये मी तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट त्याचं एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर जे PYQ आहेत, सर्व क्वेश्चन जे 2013 ते 2025पर्यंत आलेले टॉपिक वाईज सर्व PYQ तुम्हाला सांगणार आहे. एक एक क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि हा लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिलं तर तुमचा एकही मार्क पॉलिटी म्हणजेच राज्यघटना राज्यशास्त्र या विषयातलं जाणार नाही. याच्यातले सर्व क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकतात. ओके. आणि हा क्वेश्चन हे पूर्ण कमीत कमी वेळेत कंप्लीट करणार आहोत. आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्या बाहेर काही विचारलं जाणार नाही. ओके. आणि स्पेसिफिक टॉपिक वाईज राहील, म्हणजे जास्त फावट पसारा मी सांगणार नाही आहे. जेवढं महत्त्वाचं आहे TETच्या एक्झामला तेवढंच, बाकीचे जे टॉपिक महत्त्वाचे नाहीत ते मी घेतलेले नाही आहेत. आणि ते आपल्याला बघा, ज्ञान नाही वाढवायचे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची. ज्ञान वाढवण्यात बसलं तर तुमचं एक्झाम क्रॅक होणार नाही, बाकीचे विषय पण प्रिपेअर होणार नाही. म्हणून जेवढं स्पेसिफिक इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी सांगेल आणि याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. त्याच्या पहिले तुम्ही जर इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांना 28 तारखेच्या पेपरसाठी प्रिपरेशन करता येईल. आणि याचाच आपण सर्व रिव्हिजन करणार आहोत. चला पहिला टॉपिक आपला बघूया, प्रस्तावना. त्यालाच आपण उद्देशिका म्हणतो आणि त्याला सरनामा हे नाव असतं. तर याच्यावरती 6 क्वेश्चन आलेले आहेत 2013 ते 2025पर्यंत. आता तुम्ही बघा, इकडे मी क्वेश्चन दिलेले आहेत, जे आलेले आहेत ते क्वेश्चन इथं दिलेले आहेत, मागे पण क्वेश्चन आहेत. ओके. मग ते अशाप्रमाणे, आणि पेपर 2ला याच्यावरती क्वेश्चन असतात. 6 क्वेश्चन पेपर 2ला आलेले आहेत 2013 ते 2025पर्यंत. तर सर्वात पहिले अमेरिकेत देण्यात आली ही प्रस्तावना, आणि अमेरिकेकडून भारताने ही कॉन्सेप्ट घेतली आहे. या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं आहे, भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजेच ही सकारात्मक संकल्पना आहे की सर्व धर्म समभाव आपल्या भारत देशात आहे. आणि हे केव्हा ॲड झाले, हे 1900 आपलं जेव्हा पुढे सांगणार मी 42 घटना दुरुस्ती आहे ना आपली, तेव्हा हे ॲड झालं होतं. आणि याच्यात 1976ला झालं होतं वाटतं, ते पुढे आपण बघणार आहोत. ओके. आणि भारत गणराज्य आहे, निवडणुकीद्वारे सत्तेवर येतात, वंश परंपरेने राज्य नाही करत. म्हणून आपल्याला गणराज्याचा अर्थ काय आहे, निवडणुकीद्वारे सत्तेवर येणे. ओके. वंश परंपरेने राज्य नाही करणे. आता ही बघा, ही प्रस्तावना. तुम्ही म्हणणार हे प्रस्तावना काय आहे? प्रस्तावना सिंपल आहे, जे आपण 1ली ते 10वीपर्यंत जे राष्ट्रगीत वगैरे असतं त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना म्हणायचो. आम्ही भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949, केव्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे आहे आपलं प्रिएम्बल. यालाच म्हणतात आपण प्रस्तावना, उद्देशिका, सरनामा. फक्त एवढं आठवण ठेवायचं तुम्हाला. हे आठवण आलं तर तुम्हाला सर्व आन्सर येतील. तर त्याच्यात अजून एक महत्त्वाचं टॉपिक आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे शब्द हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आले. मी तुम्हाला सांगितलं ना, 42वी घटना दुरुस्ती झाली 1976ला. त्याच्यानुसार हे 3 शब्द टाकण्यात आले, ते म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. ओके. सार्वभौम काय असतं? सार्वभौम आपण पाहिलं की याच्यात भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य घडवण्याचं आपण सर्व नागरिकास आवाहन करतो. ते सार्वभौम काय? लोकांना अंतर्गत व बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार. म्हणजे लोकांना अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तो काही करू शकतो. म्हणजे जे क्रिमिनलमध्ये नसेल, पण जे नियमांमध्ये असेल, असं काही आपण करू शकतो. हे PYQला क्वेश्चन आलेला आहे. लगेच, भारतावर दुसऱ्या देशाचा दबाव नाही, ते स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. म्हणजे भारतावर असं आहे का की चीन सांगेल ते आपण नाही करणार. आपल्या मनात आपल्या भारताला जे हवं आहे ते आपण करत असतो. म्हणून भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. याचा 2013
पेपर 2ला याचा क्वेश्चन आलेला आहे की भारतावर सार्वभौमचा अर्थ काय? तर भारतावर दुसऱ्या देशाचा दबाव नाही, ते स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. तर भारतीय संविधानाचं सरनामा, आता APYQ आपण सुरू केलेत. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील रिकामी जागा शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. आपण आताच पाहिलं कोणतं? गणराज्य. मग गणराज्य आहे सर. सरनाम्यातील गणराज्य शब्दाचा अर्थ हा आहे. आता परत तसाच क्वेश्चन केव्हा 2014ला आलाय? हा 2017ला आला होता, हा 2014ला आलाय. मग राज्यप्रमुख निवडून आलेला असतो, तो वंश परंपरेने येत नाही. हे सेम वाक्य इथं फक्त उलट केलेलं आहे क्वेश्चन. ओके. सरनामा पुष्टाच्या व कोणाच्या बाजूस हत्ती, घोडा व बैल, सिंह यांची लेखचित्र आहे. तुम्ही सरनामा जेव्हा पाहणार, आपले प्रिएम्बल जे आहे त्याचे चार, समजा ही प्रिएम्बल आहे, याच्या चार कोण्यांना 4 प्राण्यांचे चित्र आहेत. ते 4 प्राणी कोणते आहेत? एक हत्ती आहे, एक घोडा आहे, एक बैल आहे आणि एक सिंह आहे. अशा प्रकारे हे 4 आपल्याला प्राणी दिसतात. ओके. तर चला आता पुढे आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्कावरती तुम्ही पाहणार की दरवर्षी एक क्वेश्चन तर 1 ते 2 क्वेश्चन असतात. ओके. पेपर 1 आणि पेपर 2 दोघांना असतात. असं जाणार नाही की पेपरला क्वेश्चन आलेला नसतो. तर ही कोणी USA च्या घटनेवरून आपण घेतलं आहे. मूलभूत हक्क कुठून घेतला आहे? USA च्या घटनेवरून. या टॉपिकवर पेपर 2मध्ये आतापर्यंत 7 प्रश्न आलेले आहेत आणि पेपर 1मध्ये 4 प्रश्न आलेत. ओके. आता सुरू करूयात. कलम 12 काय म्हणते? राज्यसंस्थेची व्याख्या. राज्यसंस्थेची व्याख्या काय आहे? म्हणजे आपले जे संविधानिक जे हे आहेत राज्यसंस्था संस्था आहेत, म्हणजे नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, कटक मंडळे किंवा आपले राज्यसभा, विधानसभा, सरकारी नोकरी वगैरे जे पण येतं सरकारी, ते सर्वांची व्याख्या राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये कलम 12मध्ये असते. तर कलम 13 काय आहे? मूलभूत हक्कांना न्यायप्रविष्ट बनवते. 13 काय सांगते की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात, त्याला डॉक्ट्रिन ऑफ सॉव्हरेनिटी म्हणतात. ओके. तर सर्वात महत्त्वाचे आपण पाहूया. 6 मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क किती? 6 आहेत. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारेल. समानतेचा हक्क, अनुच्छेद 14 ते 18 समानतेचा हक्क असतो. स्वातंत्र्याचा हक्क केव्हा? 19 ते 22, कलम 19 ते 22. अनुच्छेद किंवा कलम असं म्हणतात आपण. ओके. एक तर अनुच्छेद देतील, एक ते कलम देतील. ओके. 19 ते 22 स्वातंत्र्याचा. शोषणाविरुद्धचा हक्क केव्हा? 23 ते 24. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. सांस्कृतिक आणि शैक्षणिक 29 ते 30 आणि संवैधानिक उपाययोजनेचा 32. ओके. आता 7वा वगळलेला, एक 7वा अजून होता पण तो काढून टाकला आहे. आता त्याला दुसरा 44वा घटना दुरुस्तीचा हक्क 1978ला आठवला आहे. तर हा कोणता होता? मालमत्तेचा हक्क. त्याला 31मध्ये विभागलं जायचं. ओके. तर आता समानतेचा हक्क डिटेलमध्ये पाहूया. कलम 14 काय म्हणतं? कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर सर्व समान आहेत, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. हे 14 म्हणतं. कलम 14 आठवण ठेवायचे. कुठून घेतलं? UK कडून. एवढं विचारणार नाही पण तरी आठवण ठेवायचं. UK कडून घेतलंय आणि कायद्यासमोर समानता हे कलम 14 म्हणतं. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळाच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई. कलम 15 काय म्हणते? कुठलाही भेदभाव होणार नाही, सर्व समान आहेत, सर्व नागरिक एकच आहेत, असं कलम 15 म्हणतं. सार्वजनिक रोजगारात समान संधी, म्हणजे जे सार्वजनिक आपले सरकारी नोकरी असतात किंवा कोण असतात त्याचाच सर्वांना समान संधी असेल, कोणालाही प्रायोरिटी दिली जाणार नाही, कोणालाही असं बाहेर काढलं जाणार नाही. पण याचाच अपवाद आहे. कोणाला? SC, ST, OBC, महिला यांना सूट. यांना का सूट दिली? तुम्ही म्हणणार हे भेदभाव नाही करायला लावताय आणि हे आता भेदभाव करताय. पण हे जे वंचित घटक आहे, यांना थोडेसे मागासवर्गीय आहेत, यांना आपल्या समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी कलम 16 मध्ये हे अपवाद ठेवण्यात आले. म्हणजे आपले राज्य शासन यांच्यासाठी काही सूट देऊ शकते, जसं आपण आरक्षण बघूया. ओके. आणि कलम 17 काय म्हणतं? अस्पृश्यता नष्ट करणे. याचा अर्थ स्पष्ट दिलेला नाही आहे राज्यघटनेत, पण याचाच कलम 17 अस्पृश्यताविषयी बोलते, ते नष्ट करण्याविषयी बोलते. कलम 18 म्हणते पदव्या किताब नष्ट करणे. तुम्ही आता म्हणता पदव्या काय आहेत? पदव्या म्हणजे ते पहिले राहायचं ना, राजा महाराज किंवा नवाब, या ज्या पदव्या आहेत ते एखाद्याला सुपेरियर दाखवत असते, पण त्या पदव्या आता रद्द करण्यात आल्या. आता सर्व समान आहेत, कोणालाही अशी पदवी देण्यात येत नाही. फक्त जे आपले सरकारी पदव्या असतात, भारतरत्न वगैरे, हे अवॉर्ड जे देतात तेवढंच पदव्या असतात, बाकीचं कोणत्याच पदव्या दिल्या जात नाही. कलम 19 आता स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 पर्यंत आहेत. आपण कलम 19 बघूया. बोलण्याचा, सभा घेण्याचा, झिरण्याचा नाही, हा फिरण्याचा आहे. ओके. सॉरी, अक्षर थोडं खराब आहे माझं.
फिरण्याचा, संघटना बनवण्याचा, व्यापार करण्याचा आणि राहण्याचं स्वातंत्र्य हे 19मध्ये दिलेलं आहे. ओके. कलम 20मध्ये काय म्हणतं, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम 21 काय म्हणतं, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. कलम 21 हे काय म्हणतं, शिक्षणाचा हक्क, म्हणजे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांचे फ्री आणि सक्तीचे शिक्षण, हे कलम 21 ए मध्ये मांडलेलं आहे. कलम 22मध्ये काय, अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण, म्हणजे बेकायदेशीर कोणी अटक करण्यात आलं तर त्याच्यापासून आपल्याला न्यायालयात जाता येताना संरक्षण मागता येतं. ओके. अशा प्रकारे मूलभूत हक्कचे आपलं हे एवढं टॉपिक झालेले आहेत. अजून पुढे बाकीचे टॉपिक आहेत ते आपण बघूया. तर पुढचा टॉपिक आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषणाविरुद्धचा हक्क काय आहे, कलम 23 येतं त्याच्यात, माणसांचा अपव्यापार किंवा वेठबिगारी यांची मनाई. आणि कलम 24 काय म्हणतं की कारखाने इत्यादींमध्ये धोक्याचे काम करण्यास 14 वर्षाखालील बालकांना मनाई असते. म्हणजे जे 14 वर्षाखालील बालकं आहेत त्यांना आपले हे असतात कारखाने वगैरे, इथं धोक्याचे जे कामं असतात ते करण्यास मनाई आहे. त्यांना असं सापडलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. ओके. त्यांच्यावर, मुलांवर नाही होणार, जे मालक आहेत त्यांच्यावर होईल, जे करवत आहे त्यांच्याकडनं त्यांच्यावर होईल. धर्मस्वातंत्र्य हक्क 25 ते 28. कलम 25 काय म्हणतं, कोणीही कुठलाही धर्म मानू शकतो आणि त्याचा प्रचार प्रसार करू शकतो, हे कलम 25 म्हणतं. कलम 26 म्हणतं, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 काय म्हणतं, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याचे स्वातंत्र्य, याच्याविषयी माहिती दिलेली आहे कलम 27मध्ये. आणि कलम 28 काय म्हणतं, धार्मिक शिक्षणाबाबत स्वातंत्र्य. असे 25 ते 28 धर्मस्वातंत्र्य हक्क असतो. आणि आता कलम 29 ते 30 सांस्कृतिक व शिक्षणाचा हक्क. कलम 29 काय म्हणतं, भाषा, लिपी, संस्कृतीचे संरक्षण करणे. म्हणजे आता आपली मराठी भाषा आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये आपली अहिराणी भाषा आहे. आता अहिराणी भाषेचं संरक्षण करणं, त्याचं लिपीचं संरक्षण करणं, आपली मोडी लिपी होती त्याचं संरक्षण करणं, आपली संस्कृती, आपली जी मराठी संस्कृती किंवा खानदेशी संस्कृती तिचं संरक्षण करणं, हे कलम 29 नुसार आपण करू शकतो. कलम 30 नुसार काय आहे, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार. जे अल्पसंख्याक असतात, आता म्हणजे जैन, पारसी किंवा आपले शीख, असे जे कमी लोकसंख्या आहे, ते जे लोक आहेत त्यांना स्वतःचं संस्था चालवण्याचा अधिकार आहे, त्या धर्म रिलेटेड किंवा त्यांच्या लोकांसाठी. आता शेवटचा म्हणजे 6वा घटनात्मक उपायांचा हक्क 32. हे काय, घटनात्मक उपायांचा हक्क 32, कलम 32मध्ये घटनात्मक उपायांचा हक्क असतो. त्याच्यात आपण काय पाहणार आहोत, तर मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येते. म्हणजे आता हे बघा, तुमच्या मूलभूत हक्कांवरती काही गदा आणली किंवा कोणी असं थांबवण्याचा प्रयत्न केला की मूलभूत हक्क रद्द करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही डायरेक्ट जिल्हा न्यायालय नाही, उच्च न्यायालय नाही, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकतात आणि आपलं कारवाई करू शकतात ते. आणि सुप्रीम कोर्टात मागणी करू शकतात की आमच्या हक्कांवरती हा गदा आणला आहे, तर याच्यावरती तुम्ही न्यायनिवाडा करा. ओके. आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे हृदय व आत्मा असं म्हटलेलं आहे. कोणाला, घटनात्मक उपायांचा हक्क 32. घटनात्मक उपायांचा हक्क आठवून ठेवा बरं, हा 6वा पार्ट आहे. 5 आपण पाहिले ते आता 6वा. कलम 32 अंतर्गत 5 प्रकारचे लेख म्हणजे राईट्स असतात. बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण काय असतं, एखाद्या व्यक्तीला हजर करण्याचा आदेश न्यायालय देते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक झाली असेल, म्हणजे एखाद्याने बेकायदेशीर एखाद्या निर्दोष व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल, तर न्यायालय त्या ऑफिसरला किंवा त्या संघटनेला आपलं समन्स टाकते आणि आदेश देते की तुम्ही 24 तासाच्या आत त्याला कोर्टामध्ये म्हणजे कोर्टामध्ये आणा. जे येण्या जाण्याचा वेळ सोडून 24 तासात तो हजर पाहिजे. दुसरा आहे परमादेश. न्यायालय एखाद्या सरकारी अधिकारी संस्थेला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश देते. म्हणजे एखाद्या सरकारचं डिपार्टमेंट आहे, त्याला न्यायालय आदेश देते की तुम्ही हे कर्तव्य बजावा, हे कार्य करा. प्रतिषेध. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय एखाद्या प्रकरणावर पुढील कारवाई करण्यास खालच्या न्यायालयांना थांबवते. आता बघा, जिल्हा न्यायालय असतात आपले, जे खालचे न्यायालय असतात, यांच्या एरियामध्ये काही निवाडे येत नाही, म्हणजे त्यांच्या क्षेत्राबाहेरचे निवाडे असतात, ते निर्णय तेव्हा जिल्हा न्यायालय नाही घेऊ शकत, पण तरी ते तिथं कारवाई करत असतात. मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय काय करतं, त्यांना समज पाठवतं की जो खटला आहे तो आमच्याकडे पाठवा, तुम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही, तो खटला आमच्या अधिपत्याखाली असतो. म्हणून ते त्यांना हे म्हणजे ऑर्डर देतात.
उत्प्रेषण काय असतं, वरिष्ठ न्यायालय खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द करू शकते. हे बघा, खालच्या जिल्हा न्यायालयाने काही निर्णय घेतला आहे आणि उच्च न्यायालयात तो व्यक्ती गेला, तर उच्च न्यायालय त्या खालच्या न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अयोग्य असेल तर रद्द करू शकते आणि म्हणजे बदलू शकते तो निर्णय, आणि उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय बदलू शकते. अधिकार पुच्छ म्हणजे एखादी व्यक्ती पात्रता नसताना सरकारी पदावर असेल तेव्हा, म्हणजे एखाद्या व्यक्तीने सरकारी नोकरीवर बिना पात्रतेचा गेलेला असेल तर त्या अधिकार पुच्छ असंच कोर्ट ही ऑर्डर जारी करत असते. याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत PYQला, म्हणून हे लक्षात ठेवा. हे पाची जे प्रकारचे लेख आहेत ते राईट्स म्हणतात त्याला, ते लक्षात ठेवायचे. ओके, आता पुढे आपला PYQ बघूया. मूलभूत हक्कांचे PYQ काय आहेत, मागच्या वर्षी आलेले आहेत. तर सर्वात आधी PYQ हे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे एक रिकामी जागा यांचे उदाहरण आहे. ते आपण बघितलं कलम 32 संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क हा 2022 आलेला क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार खालील पर्यायांपैकी कोणता, 2018चा क्वेश्चन आहे. 4 ऑप्शन दिले होते. येतात घटनात्मक उपाययोजनाचा म्हणजे 32 कलमचा अधिकार हा आन्सर आहे. पेपर 1ला आलेला क्वेश्चन आहे. नागरिकांनी बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारी आदेश म्हणजे आपण पाहिलं ना, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे कोर्ट बेकायदेशीर जर कोणी अटक केली असेल तर कोर्ट त्यांना ऑर्डर देतं की तुम्ही न्यायालयात त्याला हजर करा 24 तासाच्या आत. 2024ला पेपर 2ला क्वेश्चन आलेला आहे. नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो. हा कोणता, स्वातंत्र्याचा, पण कोणत्या याच्यात, कलम 19 मध्ये. ते आपण पाहिलं तर ना, फिरण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार म्हणजे 19, कलम 19 2024ला पेपर 2ला क्वेश्चन आलेला आहे. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही, तर तिथे 4 ऑप्शन होते, बाकीचे 3 होते मूलभूत अधिकारमध्ये आणि चौथा होता मानवाधिकार. हा मूलभूत अधिकार नाही. 2017ला पेपर 1ला क्वेश्चन आलेला आहे. सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही. हे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, हा धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारमध्ये हा टॉपिक येतो. ओके, मग शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा, हा कोणत्या याच्यात येतं, समानतेचा अधिकार. आपण समानतेचा अधिकार पाहिला नाही. जर शासनाला वाटत असेल की हा बॅकवर्ड ग्रुप आहे किंवा हे पिछडा वर्ग आहे तर त्यांना तुम्ही सवलत देऊ शकतात किंवा आरक्षण देऊ शकतात, जसे की SC ST OBC आणि महिला. आणि आता आपण पाहत आहोत EWS पण त्याच्यात येतं. ओके, भारतात राजा, महाराज, राव बहादूर सारख्या पदव्या रद्द केल्या जातात, रद्द केलेल्या आहेत, कारण लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. आपण हे कोणत्या कलमामध्ये पाहिलं, कलम 17मध्ये पाहिलं तर. ओके, आणि आता बघा, शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार असतो. भाषण स्वातंत्र्य नकारात्मक अधिकार. तुम्ही म्हणणार सकारात्मक अधिकार आणि नकारात्मक अधिकार म्हणजे काय. आता शिक्षणाचा अधिकारमध्ये आपल्याला काही पाबंदी असते का, आपण कशाचेही शिक्षण घेऊ शकतो म्हणून ते सकारात्मक. पण भाषण स्वातंत्र्यामध्ये काही अटी असतात, काही गोष्टी बोलण्यापासून तुम्हाला रोखले जाते, म्हणजे देशविरोधी किंवा शिव्या देणं किंवा काही असे जे बाकीचे अनधिकृत भाषण आहे ते देण्यास मनाई केले जातात, म्हणून ते नकारात्मक, म्हणजे काही गोष्टी करण्यापासून रोखले जातात, त्याला नकारात्मक अधिकार म्हणतात. याला काही शिक्षणाचा अधिकार कशात रोख आहे का, काही वाचू नाही शकत असं काही रोख नाही, म्हणून ते सकारात्मक अधिकार. हा पेपर 2ला आलेला क्वेश्चन आहे. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायांपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. 2021ला पेपर 1ला क्वेश्चन आलेला आहे. मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही, याला वेगळी म्हणजे संकल्पना आहे मतदानाचा अधिकारला, तो मूलभूत अधिकारमध्ये येत नाही. तर मार्गदर्शक तत्व 38 ते 51च्या दरम्यान मार्गदर्शक तत्व असतात. याच्यावरती नॉर्मल प्रश्न विचारतील, जास्त डीपमध्ये जात नाही. तर 38 ते 51 आठवून ठेवायचं. अनुच्छेद 40 काय, ग्रामपंचायत संबंधी आहे. अनुच्छेद 42 काय, कामाचे न्याय व मानवी स्थिती प्रसूती सहाय्य यांच्या रिलेटेड आहे. अनुच्छेद 44 समान नागरिक कायदा. अनुच्छेद समान नागरिक कायदा कशात आहे, 44 मध्ये. कलम म्हणतात, अनुच्छेदलाच कलम म्हणतात, आठवून ठेवायचं. अनुच्छेद 48 कृषी व पशुसंवर्धन आणि 48A मध्ये गो हत्याबंदीचा कायद्याचं माहिती दिलेली आहे. 48 मध्ये कृषी व पशुसंवर्धन आणि 48A मध्ये गो हत्याबंदी. 41 म्हणजे अनुच्छेद 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन. आंतरराष्ट्रीय बाबींशी जे कायदा असतो तो 51 असतो, अनुच्छेद 51. याच्यावरती मागच्या वर्षी म्हणजे PYQला क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचे जे हे संवाद असतात किंवा आंतरराष्ट्रीय बाबींविषयी कायदा कोणता आहे, तर कलम 51. तर अशा प्रकारे आपले PYQ आणि याचे हे झालेले आहेत मार्गदर्शक तत्वे. आता आहे पुढचं आहे
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती. आता राष्ट्रपती काय, कलम 52 भारताचे एक राष्ट्रपती असेल. कलम 53 भारतीय संघराज्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. काय आहे, कलम 53 भारतीय संघराज्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. आणि संरक्षण दलाचा प्रमुख असेल, म्हणजे तिने जे दल आहेत आपले आर्मीचे, त्याचा प्रमुख कोण असता, राष्ट्रपती असतो. राष्ट्रपतीच्या निवडणूक कलम 54 मध्ये दिलेली आहे. आणि पद्धत कशी असेल निवडणूकची ते कलम 55 मध्ये दिली आहे. कार्यकाळ किती असतो, 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. पण राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतात, म्हणजे कार्यकाळाच्या पहिले, जर त्याला वाटलं तर, त्यांना वाटलं तर राष्ट्रपतीला. आणि एक अजून प्रकार असतो महाभियोग, तो कलम 61 मध्ये दिलेला आहे, म्हणजे ज्याच्याद्वारे आपण राष्ट्रपतीला हटवू शकतो. तर कलम 57 काय आहे, किती वेळा पद धारण करू शकतात. कलम 58 काय म्हणतात, पात्रता विषयी सांगितलेलं आहे कलम 58 मध्ये. 35 वर्षे पूर्ण पाहिजे, लोकसभा सदस्य होण्यास पात्र पाहिजे, भारतीय नागरिक असावा आणि लाभाचे पद धारण करू नये. म्हणजे लाभाचे दुसरं कोणतेच पद त्याने धारण केलेले नसावे, फक्त राष्ट्रपती असावे, दुसरं कोणतंच पद त्यांच्याजवळ नसावे. आणि भारतीय नागरिक आणि लोकसभा सदस्य होण्यास पात्र असावे आणि 35 वर्षे पूर्ण असावे. कलम 59 काय म्हणतं, शर्ती, पगार व भत्ते यांच्याविषयी त्यांची माहिती दिलेली आहे कलम 59 मध्ये. कलम 60 शपथविषयी सांगतं. शपथ कुठे कोणासमोर घेतात, म्हणजे सरन्यायाधीशांना, किंवा ते उपलब्ध सरन्यायाधीश नसेल, म्हणजे आपला सर्वोच्च न्यायाधीश जर नसेल तर उपलब्ध नसल्यास ज्येष्ठतम न्यायाधीश यांच्या समोर ते शपथ घेऊ शकतात. आता उपराष्ट्रपतीचं काय आहे, त्यांच्या कलम 63 ते कलम 71 पर्यंत उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष असतात, वरिष्ठ सभागृहाचे ते अध्यक्ष असतात. कलम 66 उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कलम 66 मध्ये दिली आहे. कलम 69 मध्ये शपथ दिली आहे. कलम 67 मध्ये किती कार्यकाळ असेल ते दिलेलं आहे, ते 5 वर्षाचा असतो यांचा पण. कलम 71 मध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक विवाद याच्याविषयी माहिती दिलेली. आता राष्ट्रपती निवडणूक मध्ये लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा व ते 2 केंद्रशासित प्रदेश त्यांचे सदस्यही भाग घेत असतात. ओके. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचं वय, रिकामी जागा, वर्ष पूर्ण असावे. 35 वर्ष TET 2014 आलेला क्वेश्चन आहे पेपर 2 ला. उपराष्ट्रपती राज्यसभेचे उपस्थित अधिकारी असतात, सभापती असतात. 2013 पेपर 2 ला क्वेश्चन आलेला. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती. हा आहे 2013 आलेला क्वेश्चन आहे. खालीलपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही, उपराष्ट्रपतीची नेमणूक राष्ट्रपती करत नाही. 2025 आलेला हा क्वेश्चन आहे. तर आता महत्त्वाचा टॉपिक आपला निवडणूक आयोग. निवडणूक आयोग हा महत्त्वाचा काय आहे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, म्हणून हा महत्त्वाचा टॉपिक आपल्याला पाहण्यास भेटतो. तर याचा निवडणूक आयोगमध्ये काय आहे, हे बघा, कलम 324 ते 329 हा निवडणूक आयोगासंबंधीचा कलम आहे. ओके. 324 ते 329. स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आयोग घेतं. स्थापन 25 जानेवारी 1950 झालं आहे आणि मुख्यालय दिल्लीला आहे. नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती. कोणाची नेमणूक करतात, आयुक्त व सदस्यांची. आयुक्त राज्यासाठी राज्यपाल नेमणूक करतात. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. आयुक्ताचा शपथ आणि राजीनामा राज्यपालाकडेच द्यावे लागते. आता बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ आणि यांच्या निवडणुका वेगळ्या घेतं. हे घेतं का निवडणूक आयोग, नाही तर निर्वाचन आयोगामार्फत घेतलं जातं. भारताच्या निर्वाचन आयोगामार्फत या निवडणुका घेतल्या जातात. निवडणूक आयोगाच्या समित्या कोणत्या, परिसीमन समिती, मतदारसंघ निर्माण करण्याचं, मतदार यादी पुनरावलोकन समिती, मतदार याद्या शुद्ध व अद्ययावत करणे, EVM VVPAT तांत्रिक समिती, EVM आणि VVPAT संदर्भातील तांत्रिक बाबींची माहिती, म्हणजे संबंध असते EVM ची. ओके. TET PYQ 2013 ते 2025 पर्यंत आलेले. घटक राज्यातील निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 2018 आलेला क्वेश्चन. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती. 2013 आले क्वेश्चन. मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती ही करत असते. 2024 पेपर 2 ला आलेला क्वेश्चन. राज्यपाल राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, राज्याचे कार्यकारी प्रमुख असतो, राज्याबाहेरील व्यक्ती असतो. हा एक प्रघात आहे, म्हणजे असणे गरजेचंच आहे का, नाही, पण ही रीत आहे की राज्याच्या बाहेरचा सहसा राज्यपाल हा असतो. पण ते असं कायद्यामध्ये दिलंय का राज्याबाहेर असावा, नाही. राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश असतो आणि वय 35 असावे. कार्यकाळ 5 वर्षाचा असावा आणि शपथ राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतात. अशा प्रकारे आपले निवडणूक आयोग आणि राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे झालेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ग्राम प्रशासन.
तुम्ही म्हणणार सर्वात महत्त्वाचं काय, याच्यावरती वारंवार खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे याच्यावरती तुम्हाला एक तरी क्वेश्चन, 1 ते 2 क्वेश्चन दिसतीलच, म्हणून हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला पाहावयास भेटेल. तर चला सुरू करूया. एक ग्रामप्रशासन, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 2 भाग असतात, एक शहरी आणि एक ग्रामीण. ओके. जिल्हा परिषद 1961 कलम 6 नुसार स्थापन झाला. महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहेत. सदस्य किमान 50 असावेत आणि कमाल 75 असावेत. निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेते. मतदार यादीत नाव असणारे सर्व मतदान करू शकतात आणि निवडणुकीला अर्ज करण्यासाठी 21 वय लागतं. म्हणजे एखाद्याला निवडणुकीसाठी अर्ज करायचे, पात्र व्हायचे, म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी उभं राहायचे एखाद्या संघांमधनं, तर त्याला 21 वर्ष पूर्ण पाहिजे. कालावधी किती वर्षाची असते जिल्हा परिषदच्या निवडणुकांचे? 5 वर्ष. राजीनामा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतो आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे देत असतो. सभा किती असतात? वर्षाला 4 सभा. याच्यावरती हे क्वेश्चन विचारलाय बरं सभावरती, की जिल्हा परिषदच्या किती सभा होतात, लगेच पंचायत समितीच्या किती सभा होतात, असे क्वेश्चन विचारलेले. पदाधिकारी कोण असतं? अध्यक्ष उपाध्यक्ष हे पदाधिकारी असतात. आणि निवडणूक कोण घेतं? जिल्हा परिषद सदस्यांपैकी अध्यक्ष उपाध्यक्ष हे निवडले जातात. कार्यकाळ किती? 2.5 वर्षाचा असतो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांचा. राजीनामा उपाध्यक्ष अध्यक्षाकडे देतो आणि अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे आपला राजीनामा सुपूर्द करत असतो. अधिकारी कोण असतं आपलं जिल्हा परिषदला? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा नेमणूक असतं. नेमणूक कोण करतं? राज्य शासन करते. आणि नियंत्रण कोणाचं असतं? विभागीय आयुक्त यांचे असते. राजीनामा कोणाकडे देतात? राज्य शासन नेमणूक करते, तर मग त्याच्याचकडे हा राजीनामा देत असतो. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. जिल्हाधिकारी कार्यकारी निवडणूक कामकाजात भूमिका, शासकीय आदेशांची अंमलबजावणी, जिल्हा नियोजन समितीमध्ये भूमिका. आता पंचायत समिती आपण पाहूया. 1961 कलम 96 नुसार स्थापन झाला. हे दोघांचा कायदा एकच आहे, एकच वेळ ते स्थापन झालेले. सदस्य किती असतात? किमान 4 सदस्य हवेत. निवडणूक कसं आहे? मतदार यादीत नाव असलेले सर्व मतदार. राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेते आणि निवडणुकीला अर्ज करण्यासाठी 21 वर्ष वय हवं. कालावधी 5 वर्षाचा असतो. राजीनामा सदस्य सभापतीकडे देतो आणि सभापती जिल्हा परिषद अध्यक्षाकडे आपला राजीनामा सुपूर्द करत असतो. यांच्या बैठक किती आहेत? बैठक किंवा सभा किती असतात? एका आर्थिक वर्षात 12. इथं किती होत्या? एका आर्थिक वर्षात 4 सभा होत्या, इथं 12 सभा असतात. हे लक्षात ठेवायचे आहे. ओके. आता कामाचे विषय, म्हणजे किती कामाचे विषय याच्या पंचायत समितीकडे असतात? तर 75 विषय कामाचे पंचायत समितीकडे असतात, आपल्याला पाहायला भेटतात. पदाधिकारी कोण असतं? सभापती उपसभापती हे पदाधिकारी असतात. आणि कार्यकाळ किती? 2.5 वर्षाचा दोघांचा, सभापती आणि उपसभापती दोघांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो. राजीनामा उपसभापती सभापतीकडे देतो आणि सभापती जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतो. अधिकारी गटविकास अधिकारी असतो पंचायत समितीला. नेमणूक कोण करतं? राज्य शासन करतं. आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख पदसिद्ध सचिव असतो. अशा प्रकारे आपला हा टॉपिक झालेला आहे. आता ग्रामपंचायत, तर आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे ग्रामपंचायत. 1958चा कायदा. स्थापना कुठे झाली आहे? मुंबईला. याचे सदस्य किती असतात? किमान 7 ते कमाल 17 सदस्य असतात. ते आपल्या लोकसंख्येवरती आधारित सदस्य असतात. म्हणजे बघा, 1500पेक्षा कमी लोकसंख्या असली तर 7 सदस्य असतात. 1500 ते 1501 ते 3000पर्यंत 9 सदस्य. नंतर 3001 ते 4500पर्यंत 11 सदस्य. 4501 ते 6000पर्यंत 13 सदस्य. आणि 6001 ते 7500पर्यंत 15 सदस्य. आणि 7501 पेक्षा जास्त असले तर 17 सदस्य. आणि तुम्ही म्हणाल की 500पेक्षा कमी असेल तर त्याला गट पंचायत म्हणतात. जेव्हा 500पेक्षा कमी हे असतात लोकसंख्या, तर गट पंचायत म्हणतात. त्यात 2 पंचायत हे जॉईन केलेले असतात, 2 गावं जॉईन केलेले असतात. ओके. आता निवडणूक मतदार यादीत असलेल्या मतदाराद्वारे मतदारसंघ होते आणि मतदारसंघाला काय म्हणतात? वॉर्ड म्हणतात. आपण ऐकलेलं असेल आपल्या वॉर्डमध्ये निवडणूक आहे वगैरे, असे जे असतं ते वॉर्ड म्हणतात आपल्याला. राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेते. निवडणूक घेण्यासाठी म्हणजे निवडणूक लढण्यासाठी आपलं 21 वर्ष वय लागतं. म्हणजे निवडणूकमध्ये तुम्हाला उभं राहायचे, तरी उभं राहायचं म्हणजे तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे निवडणुकीसाठी, मला लढायची निवडणूक, ते 21 वर्ष लागतं. कालावधी किती? 5 वर्षाचं निवडणूक होतात, 5 वर्ष निवडणूक होतात. राजीनामा कोण? सदस्य सरपंचाकडे देतो, सरपंच पंचायत समिती सभापतीकडे देतो. हे बघा, जे आपले पंचायतचे बैठका असतात, सभा असतात, ते एका वर्षात 12 व्हायला पाहिजेत. एका वर्षात किती? 12 व्हायला पाहिजेत. ओके.
आणि आता बघा सरपंच आणि उपसरपंच आपण बघूया. सरपंचचा कार्यकाळ असतो 5 वर्ष. राजीनामा उपसरपंचाकडे देतो, उपसरपंच सरपंचाकडे देतो आणि सरपंच कोणाकडे देतो? पंचायत समितीच्या सभापतीकडे. आता ग्रामसेवक हा महत्त्वाचा असतो. नेमणूक कोण करतं? जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. आठवण ठेवायचे. सचिव ग्रामसभेचा पदसिद्ध सचिव असतो. ग्रामसभेचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. अशा प्रकारे आपलं हे झालंय. आता पुढे आपलं टॉपिक आहे ग्रामसभा. ग्रामसभा आपण बघणार आहोत. तर ग्रामसभा काय असते? ग्रामसभा म्हणजे आपल्या गावात असते ती. ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष म्हणजेच 18+ ते 18+ असतात ना, मतदारांचा समावेश असतो. आणि याच्यात काय आहे, प्रत्येक वित्तीय वर्षात 4 सभा व्हायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येक आता एका वर्षात 4 ग्रामसभा आपण पाहण्यात भेटतो. ग्रामसभामध्ये काय होतं, आपल्याला ज्यांना माहीत नाही, म्हणजे सरांनाच माहीत असेल, आपण गावाकडे राहतो, की आपल्या गावातील जे मुद्दे आहेत, आपला खर्च, ग्रामपंचायतीचं कार्य, सर्वबद्दल माहिती मागवली जाते आणि काय करायचे ते सर्व ठरवलं जातं ग्राम लोकांचं. आणि जे निवडून आलेले आहेत त्यांचं सर्वांचं इथं संभाषण होत असतं किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट हा होत असतो आणि त्याच्याद्वारे एक पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर ग्रामसभेचं 18+ असावं आहे. सभा प्रत्येक वित्तीय वर्षात 4 सभा असतात. आणि सभेत म्हणजे एक सभा झाली आता, तर 4 महिन्याच्या अगोदर दुसरी सभा व्हायला पाहिजे. 4 महिन्याच्या नंतर जर वेळ झाला तर ते चालणार नाही, ते कायद्याविरोधात असतं. म्हणजे 4 महिन्यात कमीत कमी सभा व्हायला हवी. तर आता पुढे आहे बोलवण्याची जबाबदारी कोणाकडे असते? सरपंच. आणि ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंचच असतो. ओके. आणि सचिव हा असतो, काय म्हणतात, आपला ग्रामसेवक असतो. ओके. आता स्थानिक शासन संस्था, यालाच आपण शहरे म्हणतो. हे बघा, आपण जे ग्रामीण जे असतात त्याला आपण 73वी घटना दुरुस्ती म्हणतो आणि जे शहरी असतात त्याला 74वी घटना दुरुस्ती असं म्हणण्यात येतं. तर शहरामध्ये काय असतात? नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका हे 3 शहरामध्ये येतात. आता सदस्य संख्या बघूया. नगरपंचायतमध्ये कमाल 9, कमाल 15. हे महत्त्वाचे बरे, आठवण ठेवायचे. नगर परिषदमध्ये 17, कमाल 38 आणि महानगरपालिकामध्ये लोकसंख्याप्रमाणे हे सदस्य ठरत असतात. पदाधिकारी, इथं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. त्यांचं 5 वर्षाचं कार्यकाळ असतो. नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असतात. यांचा हे 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. आणि महानगरपालिका यांचा महापौर असतो आणि उपमहापौर असतो. यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ असतो प्रत्येकी. म्हणजे महापौर आणि उपमहापौर दोघांचं 2.5 वर्षाचं. अधिकारी कोण असतं? कार्यकारी अधिकारी असतं नगरपंचायतला. नगर परिषदला मुख्याधिकारी असतं आणि आयुक्त महानगरपालिकेला असतं. कालावधी किती? नगरपंचायत 5 वर्षातून निवडणूक असते, नगर परिषदची 5 वर्षांनी होते आणि महानगरपालिकाची 5 वर्षांनी निवडणूक होत असते. हे बघा, आता एक थोडंसं वेगळा टॉपिक आहे. मूळ घटनेत 8 परिशिष्ट 22 भाग 395 कलमे होती. पण आता किती झाली आहेत? जे 1948चं सांगतो, 1949 किंवा 1950चं जेव्हा घटना बनत होती तेव्हा 8 परिशिष्ट 22 भाग आणि 395 कलमे होती. आता किती? 12 परिशिष्ट 25 भाग आणि 465 कलमे. पहिली अनुसूची कलम 1 ते 4 संबंधी आहे. 8वी अनुसूची 22 अधिकृत भाषांसंबंधी आहे. त्याच्यात आपली मराठी, कोकणी, मैथिली आणि अशा 22 भाषा, हिंदी धरून किंवा संस्कृत, अशा 22 भाषा 8व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहे. 7वी अनुसूची काय म्हणते? 7वी अनुसूची इथं दिलेली नाही मी, पण 7वी अनुसूची असते त्याच्यात समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची यांचा समावेश असतो. म्हणजे केंद्राच्या कोणत्या विभाग आहेत, राज्याच्या कोणत्या जबाबदारी आहेत आणि दोघांचे मिळून कोणत्या जबाबदारी आहेत ते 7व्या अनुसूचीमध्ये येत असतं. 11वी अनुसूची 73वी घटना दुरुस्ती म्हणजे आपले जे गावाचे जे हे असतात, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या, त्या 73वी घटना दुरुस्तीमध्ये येतात. आणि 12वी अनुसूची 74वी घटना दुरुस्ती म्हणजे स्थानिक शासन संस्थांमध्ये शहरी, हे 74मध्ये. आता कलमे आपण आठवण ठेवूया. म्हणजे विभाग 1 ते 4 संघक्षेत्र असतं, 5 ते 11 नागरिकत्व असतं आणि 12 ते 35, आपण 12 ते 35 काय पाहिलं तर ते असतं मूलभूत हक्क. नंतर 35 ते 51 मार्गदर्शक तत्वे. आपल्या इथं दिलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतोय. 51 हे असतं मार्गदर्शक
कर्तव्य असतात. आणि त्यानंतर हे बघा 79 ते 79 तर 122 आहे. हे 101 राहून गेला होता, 122 असेल. संसद असतं 168 ते 212. राज्य विधिमंडळ असतं 214 ते 232. उच्च न्यायालय हे सर्व आठवून ठेवायचे. 243 ते 243 ओ ए ते ओ. पंचायती 243 पी ते 243 झेड जी. नगरपालिका 243 झेड एच ते झेड. हे काय आपल्याला आठवण झेड एच झेड जी असेल. हा सहकारी संस्था. झेड पी असेल सहकारी संस्था असतात. काय आता झेड असतं काय आठवण नाही मला, पण एवढं तुम्ही बघून घ्यायचं सहकारी संस्था. आता 324 ते 329 हा निवडणूक आयोग. हे आठवण ठेवा, 324 ते 329 पर्यंत निवडणुकांबद्दल माहिती दिलेली असते. 368 घटना दुरुस्तीबद्दलचा कलम हे आपण सांगू शकतो. आता हे बघा, हे महत्त्वाचे PYQ याच्याविषयी. ग्रामसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्यांच्याविषयी PYQ आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. हा मुंबई उपनगर हा जिल्हा नाही आहे, म्हणजे हा वेगळा जिल्हा आहे पण तो वेगळा जिल्हा आहे. याच्यात काही असे प्रभाग वगैरे नाहीत. मेन म्हणजे 34 जिल्ह्यात हा वेगळा मुंबई उपनगर वेगळा ऑप्शन होता. 34 जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर येत नसतं. नगर परिषद मुख्याधिकारी, महानगरपालिका आयुक्त. तुम्हाला सांगितलं त्या तक्त्यावरून तुम्हाला समजलं असेल. हा 2025 पेपर 2ला आलेला, हा 2025 पेपर 2ला आलेला. 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये. लगेच राज्य शासन, विधानसभा, स्थानिक शासनचे काय असेल तिथं ऑप्शनमध्ये महानगरपालिका होते. त्याच्यात अजून जर नगरपालिका असेल किंवा हे असेल दुसरे जे असतील ग्रामपंचायत वगैरे, ते सर्व स्थानिक शासनमध्ये येत असतील 2024च्या पेपर 2मध्ये. पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाही. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे हे सभापतीचे कार्य असतं किंवा अध्यक्षाचे कार्य असते. हे जिल्हाधिकारीचे कार्य नसतं 2024 पेपर 2ला. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार कोणाला असतो? जिल्हा परिषद अध्यक्षाला असतो 2020 पेपर 1. पंचायत समितीचं सभापतीचं उपसभापतीचे मुदत किती वर्षाची असते? 2.5 वर्षाची. मी तुम्हाला सांगितलं ना, मी PYQचे ॲनालिसिस करूनच तुम्हाला टॉपिक समजवलेले आहे, थिअरी समजवलेला आहे. हा त्याच्यामधला एक क्वेश्चन. 2.5 वर्षाची मुदत असते. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेच्या नियुक्त प्रमुख कोण असतो? तर मुख्याधिकारी असतो. पंचायती राजचा रिकामी जागा पायाभूत घटक आहे. 2016मध्ये आलेला ग्रामपंचायती पायाभूत घटक असते कशाची? पंचायत राजचा. पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखावी. योग्य आणि अयोग्य या शब्द आठवण ठेवायचा, कारण तुम्हाला गफलत होऊ शकतं. घाईघाईमध्ये तुम्ही गफलत करू शकतात. आणि मी तुम्हाला स्ट्रॅटेजी व्हिडिओ पण पाठवणार आहे की तुमच्या 1.5 तासात कसं तुम्ही टॅकल करू शकतात सर्व क्वेश्चन 150, आणि तुम्हाला वेळ उरेल. मी असं स्ट्रॅटेजी सांगितलं की तुम्हाला ते सर्व सॉल्व्ह करून वेळ उरेल. खालील पैकी अयोग्य जोडी कोणती? लष्कराची छावणी कटक मंडळ, तालुका पातळी नगरपालिका, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहरे महानगरपालिका. चुकीचे काय आहे? तालुका पातळी नगरपालिका. आता खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? TET पेपर 2. उपमहापौर हा अधिकारी महानगरपालिकांच्या आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नसतो. आता इकडे पेपर 1 चे क्वेश्चन असतील मोस्टली. आपण पाहूया. खालीलपैकी अयोग्य विधान. परत अयोग्य विधान शोधायचे आहे आपल्याला. तर ते अयोग्य विधान कसं शोधता येईल तर आपण बघूया. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. आपण पाहिलं 500 पेक्षा कमी हे बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं तर गट ग्रामपंचायतमध्ये 2 मिळून 1 ग्रामपंचायत होते. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. 6 सभा होणे बंधनकारक असते का? नाही, 12 सभा होणे. तुम्हाला सभा आठवण ठेवायच्यात किती होतात? 12 सभा होणे बंधनकारक असते. ग्रामसेवकाची नेमणूक कोण? गट विकास अधिकारी करतात. बरोबर आहे. आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? सरपंचावर असते. तर आता इथं चुकीचं उदाहरण कोणतं आहे? प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेची किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. तिथं उत्तर पाहिजे होतं 12 सभा. हे आन्सर पाहिजे होतं.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किती वर्ष पूर्ण करावी लागतात? 21 वर्ष 2024ला आलेला क्वेश्चन आहे पेपर 1ला. हा 2025ला आलेला, हा 2024ला आलेला. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते? 2024ला झालेला क्वेश्चन आहे पेपर 1ला. पंचायत समिती म्हणतात त्याला. जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान सांगा. जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. 50 असते. आपण पाहिलं 50 ते 75 असते. ओके, आठवण ठेवा. 50 ते 75, कमीत कमी 50, जास्तीत जास्त 75. जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान पर्याय निवडा. 2018ला पेपर 1ला आलेला. जिल्ह्यातील सर्व पंचायती समितींच्या सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते? तर ती असते नगर परिषदमध्ये. पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान. गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. हे नसणारे विधान, कारण इथं अबाल म्हणजे जे लहान बाल असतात त्यांची सभा नसते. ती 18+ लोकांची सभा असते. आता हे बघा, आपला शेवटचा टॉपिक राहिला आहे आता, तो म्हणजे PYQ बघणार आहोत आपण विधानसभाचे. हा विधानसभा चॅप्टर आहे, याचे सर्व PYQ बघणार आहोत. फक्त PYQ करून जे विधानसभा चॅप्टरचे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मी थोडंसं माहिती दिली, तेवढं वाचून जा. महाराष्ट्र राज्य संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? TET 2025ला आलेला पेपर 2ला क्वेश्चन. सर्वात पहिलं विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. विधान परिषद हे विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे. विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व तेवढंच पुन्हा नव्याने निवडले जातात. अँग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचे एक प्रतिनिधित्व राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात. हे शेवटचं चुकीचं ऑप्शन आहे. बाकीचे 3 बरोबर आहेत. राज्यसभेचे कामकाज रिकाम्या जागा यांच्या नियंत्रणाखाली चालते. सभापती 2021ला आलेला क्वेश्चन आहे. चुकीचे विधान ओळखायचे आहेत. राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो. राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात. राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाही. बरोबर आहे का? नाही, हे बरोबर आहे. आणि राज्यसभेला म्हणजे सदस्य कसं निवडले जातात राज्यसभेचे, ते आपले एक नियम असतात त्याच्याद्वारे निवडले जातात, ते पदवीधर वगैरे असं. राज्यसभेला घटनादुरुस्तीचा अधिकार नाही. हे चुकीचं शेवटचं, कारण राज्यसभेला घटनादुरुस्तीचा अधिकार असतो. राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीची वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केली पाहिजे. आतापर्यंत आपण सर्व पाहिले ते 21 वर्ष होतं, पण इथं 30 वर्षाची वय पूर्ण केलेली पाहिजे, म्हणजे तेव्हाच तो निवडणूक लढू शकतो. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची वर्षातून कमीत कमी रिकामी जागा अधिवेशन होतात. म्हणजे 3 अधिवेशन होतात. आपण माहिती, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि जे उन्हाळी अधिवेशन होतं ते मेन अर्थसंकल्पीय, ते 3 अधिवेशन होत असतात. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या रिकामी जागा इतकी असते. 2016ला आलेला क्वेश्चन पेपर 2ला 550 असते. उपराष्ट्रपती रिकामी जागा पदसिद्ध सभापती असतात. 2013 राज्यसभेचे असतात. राज्यसभा हे रिकामी जागा सभागृह नाही, कनिष्ठ सभागृह नाही, ते राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. केव्हा आलेला क्वेश्चन? 2025ला, मागच्या वर्षी पेपर 1ला. पेपर 2ला पण येऊ शकतो. पेपर 2चे 1ला येऊ शकतात, 1चे 2ला येऊ शकतात. लोकसभा हे रिकामी जागा सभागृह आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह. 2024ला पेपर आले आहे बघा. 2025ला राज्यसभाचं विचारलं, 2024ला लोकसभाचं विचारलं. अशा प्रकारे फिरून सांगतात, पण क्वेश्चन तेच येत असतं. आता बघा, मी तुम्हाला कार्यकाळ सांगणार आहे. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. विधान परिषदचा 6 वर्षाचा असतो. विधानसभाचा 5 वर्षाचा असतो आणि लोकसभाचा 5 वर्षाचा असतो. विधानसभेत सदस्य किती असतात? 60 ते 500. आणि विधान परिषद सदस्य किती असतात? 40 आणि 1/3. म्हणजे तिथं 1/3 सदस्य असतात. 40 किंवा जे मॅक्सिमम असेल ते. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित, आता हे वेगळा टॉपिक चालू झाला. हे जे अनेक क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे जे टॉपिक संबंधी आपल्या बाहेरचे क्वेश्चन आहेत ते आपण वाचूया आणि त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊया. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होत नाही?
अर्थविधेयकात होतं. 2024ला आलेला क्वेश्चन आहे. आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबत याच्यात अर्थविधेयकात विधेयकाचा समावेश होतो. इतर माहिती आपण बघूया कशाविषयी, अर्थविधेयकविषयी. लोकसभा विधानसभेत प्रथमतः मांडावे लागते. मंत्रीच मांडू शकतात, दुसरं कोणी मांडू शकत नाही. गटात न बसणारा शब्द ओळखा. दिल्ली, लक्षद्वीप, हरियाणा, चंदीगड. याच्यात फरक काय? दिल्ली, लक्षद्वीप आणि चंदीगड हे केंद्रशासित प्रदेशात आणि हरियाणा हे राज्य आहे. 24 ऑक्टोबर हा दिवस रिकामी जागा म्हणून साजरा होतो. संयुक्त राष्ट्र दिन. 1945 पंचशील तत्वे रिकामी जागा यांनी मांडली. कोणी मांडली? हा 2 वेळेस आलेला क्वेश्चन आहे. पंडित नेहरू. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? 2014 पेपर 2ला आलेला आहे क्वेश्चन आहे. स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. भारतीय राष्ट्रध्वजाचे वैशिष्ट्य कोणते? 2016ला आलेला क्वेश्चन. केशरी रंग त्यागाचा प्रतीक आहे, हा वैशिष्ट्य आहे. भारतीय राजमुद्रा खालीलपैकी कोणते प्राणी असतात? 2014ला आलेला क्वेश्चन पेपर 1ला. सिंह, घोडा, बैल इतके प्राणी असतात. भूदरचे जनरल असतात, वायुदळचे एअर चीफ मार्शल असतात. ओके, 2024ला पेपर 1ला आलेला क्वेश्चन. अशा प्रकारे तुमचा हा राज्यघटनाचा चॅप्टर पूर्ण झाला आहे. आता तुम्ही जर याला सपोर्ट कराल तर मी दुसरे जे टॉपिक आहेत म्हणजे आपले जे विज्ञान वगैरे, जे इतिहास, भूगोल या टॉपिकविषयी 1 शॉर्ट व्हिडिओ बनवेल. पण जर सपोर्ट भेटला तर प्रयत्न करेल मी. आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि शेअर करा. म्हणजे त्याच्याने आपले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे माहिती पोहोचू शकते आणि माझे मोटिवेशन वाढेल. जेव्हा जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचेल तर माझं नोटिफिकेशन म्हणजे हे मोटिवेशन वाढेल. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.